नमस्कार मंडळी. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही बघायला जात आहोत भरत जाधव यांचे रेकॉर्ड ब्रेकिंग नाटक पुन्हा सई रे सई. नाटकाचा शो बालगंधर्व नाट्यगृहाला होता. आणि हे माझं पहिलंच मराठी नाटक आहे, म्हणून मी पण खूप एक्साइटेड आहे. पूजा गेल्या कित्येक दिवसापासून या नाटकाबद्दल बोलत होती, त्यामुळे माझे एक्सपेक्टेशन्स नक्कीच वाढले आहेत. हेच नाटक चूज करण्याचं रिझन म्हणजे जवळपास 15 वर्षांपूर्वी मी आयुष्यातलं पहिलं नाटक पाहिलं होतं, ते म्हणजे पुन्हा सई रे सई. म्हणून जेव्हा श्रीधरच्या पहिल्या नाटकाचा विचार आला तेव्हा माझ्या डोक्यात दुसऱ्या कोणत्याही नाटकाचं नाव आलं नाही. नाटकाचा शो रात्री 10 वाजता बालगंधर्वला होता, पण आम्ही घरातून निघालो तेव्हा वेळ थोडा कमीच राहिला होता. त्यामुळे वेळेत पोहोचू की नाही याची धाकधूक सुरू होती. आणि सीओपीच्या ट्रॅफिकने आम्हाला बिलकुल निराश नाही केलं, नेहमीप्रमाणेच स्वागत केलं. शेवटी आम्ही बालगंधर्व नाट्यगृहाला पोहोचलो, पण तिथे आधी एक इव्हेंट सुरू असल्यामुळे थोडा डिले झाला होता आणि गर्दी इतकी होती की विचारू नका. श्रीधरने चहा, पॉपकॉर्न आणि पाण्याची बाटली घेतली आणि मग आम्ही जाऊन बसलो आमच्या सीटवर. नाटक साधारण 11:15 वाजता सुरू झालं. पहिल्या सीन पासून थिएटरमध्ये हास्य सुरू झाला. कॉमेडी, टायमिंग, कलाकारांची एनर्जी सगळंच जबरदस्त होतं. आणि मला वाटलंच नव्हतं की लाईव्ह शो मध्ये एक ऍक्टर इतके सारे कॅरेक्टर्स प्ले करू शकतो. नाटक संपल्यावर मी लगेच श्रीधरला विचारलं, काय मग पहिलं मराठी नाटक कसं वाटलं? एकदम भारी. आता मला समजलं तू इतकी एक्साइटेड का होती. आणि चेरी ऑन द केक म्हणजे आम्हाला भरत सरांना भेटता आलं. ते खूपच स्वीट आणि हंबल आहेत. आम्ही इमॅजिन सुद्धा नव्हतं की सोबत फोटो मिळेल. बट व्हॉट अ परफेक्ट डे इट वॉज. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.